हवामान बदलानंतर पुन्हा एकदा नांदेडच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। आजचं तापमान 42.8 सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं आहे। मी आता नांदेड शहरातील नमस्कार चौकात आहे। हा मुख्य चौक म्हणून ओळखला जातो। एरवी या रस्त्यावर मोठी रहदारी पाहायला मिळते, मात्र वाढत्या तापमानामुळे जे आहे ते कुठेतरी शुकशुकाट पाहायला मिळाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। नागरिक जे आहे ते डोक्याला रुमाल गमछा पाहायला बांधून फिरताना दिसतात, तर शाळकरी विद्यार्थ्यांनी डोक्याला जे आहे ते स्कार्फ बांधलेलं आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं। एकंदरीत बघितलं तर गेल्या काही दिवसापूर्वी वातावरणात बदल झाला होता, त्यामुळे जे आहे ते थोडासा गारवा नांदेडकरांना अनुभवायला मिळाला। मात्र पुन्हा जे आहे ते तापमानाने जे उच्चांकी पातळी गाठण्याचा प्रयत्न केला आहे। नांदेडमध्ये सर्वाधिक 43 अंशाची नोंद झाली होती। आज पुन्हा 42 पार तापमानात जे आहे ते आकडा गाठला आहे। मध्यंतरी जे आहे ते नांदेडकरांना उष्माघाताचाही धोका निर्माण झाला होता। आता जर आपण बघितलं तर प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं आवाहन करण्यात येते की 12 ते 4 या वेळेत जे ते महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये। त्याचबरोबर जे आहे ते वाढत्या तापमानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डोक्याला रुमाल बांधावा, सुती कपडे घालावे, जास्तीत जास्त पाणी प्यावं असंही आवाहन करण्यात येतं। एकंदरीत जे आहे ते गेल्या काही दिवसापासून तापमानात पुन्हा प्रचंड वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि नागरिक जे आहे ते या वेळेत रस्त्यावर फिरताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।